पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम. नमस्कार, प्रहार टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. कळमनुरी विधानसभेची निवडणुकीची रंगत सध्या वाढलेली आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचारावर जोर देत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभेचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के आपल्यासोबत आहेत. आपण त्याच्याकडून सध्या कशा प्रकारे प्रचार चालू आहे, कशा प्रकारे ते निवडणुकीचा सामना करत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात. डॉक्टर साहेब, स्वागत आहे आपलं. थँक्यू. सर्वप्रथम तुम्हाला एक सांगा की आपण वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहात, तर आपलं जर समोर जर बघितलं आपल्याकडं अनेक मातब्बर उमेदवार उभे आहेत. मग 2 संतोष आहेत, बाकी इतरचे अनेक उमेदवार आहेत. आपण कसं काय सांगता तुम्ही? मी कळमनुरी विधानसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहे आणि आमची वंचित बहुजन आघाडीची निवडणूक कळमनुरी विधानसभेच्या विकासासाठी आम्ही लढणार आहोत. आणि आमचा जी प्रचार यंत्रणा आहे आमच्या प्रचार यंत्रणेमध्ये सर्व तळागाळातील गोरगरीब माणसं आहेत. तुम्ही जर बघसाल तर माझ्यासोबत जे फिरणारे लोक आहेत कळमनुरीतले मतदार आहेत आणि हे कोणीही राजकारणी लोक नाहीत. हे सकाळी उठल्यानंतर सकाळी स्वतः घरच्या भाकरी घेतात आणि सोबत भाकरी घेऊन आम्हाला जिथं वेळ मिळेल तिथं भाकरी खातो किंवा आम्ही आमच्या रस्त्याला जिथं कुठं आमचे भुका लागतील त्यावेळेस आम्ही आमचे कार्यकर्ते जिथं मिळतील तिथं जेवण करतो किंवा एखाद्या गावात गेल्यानंतर आम्ही जेवण मागतो. आम्ही आमची प्रचार यंत्रणा जशी स्वर्गीय विठ्ठलराव नाईक या मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यांनी कधीही कुठेही पैशाचा उपयोग केला नव्हता किंवा बहुजनासाठी, सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी जसं ते काम करायचे तशीच आम्ही प्रचार यंत्रणा पण तशीच वापरतो आहे आणि तसंच काम पण आम्ही करणार आहे. आपण जर बघितलं तर कळमनुरी विधानसभेमध्ये मातब्बर उमेदवार उभे आहेत. कसा सामना करणार आपण? आमच्या कळमनुरी विधानसभेमध्ये मातब्बर तर उमेदवार मला कुणीच वाटत नाही. दोन्ही संतोष असे आहेत. एक तर आजी माजी दोन्ही आमदार, या दोन्हीही आमदारांनी कळमनुरी विधानसभेमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये असं केलं आहे की कळमनुरी विधानसभा 20 वर्ष मागे टाकली. स्वर्गीय राजू सातवांनी आमच्या कळमनुरी विधानसभेचा खूप चांगला विकास केला होता. त्यानंतर हे दोन्ही आमदार आले. या दोन्ही आमदारांनी कळमनुरी विधानसभेमध्ये कुठले प्रश्न मांडले नाही आणि आज त्यांना प्रचारामध्ये असा कुठलाही मुद्दा नाही की बोलण्यासाठी मुद्दा नाही. आम्ही पाहतो की फिरत असताना सगळे लोकांनी ठरवलेलं आहे की दोन्ही संतोषांना हिंगोलीचे रहिवासी आहेत, हिंगोलीला मतदान आहे त्यांचं आणि त्यांना हिंगोलीला वापस पाठवायचं आहे. आणि माजी आमदार संतोषरावजी टारफे साहेब हे मागच्या 5 वर्षापूर्वी आमदार होते आणि त्यांना स्वतःचं संरक्षण नाही करता आलं तर ते दुसऱ्या जनतेचं काय संरक्षण करणार. त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी पोलीस स्टेशनपर्यंत जाणं लागलं होतं. आणि हे आत्ताचे सध्याचे जे आमदार आहेत संतोषरावजी ते असे आहेत की त्यांनी 5 वर्षामध्ये काम तर कुठलं केलं नाही, फक्त आणि फक्त व्हिडिओ बनवण्याचं काम केलेलं आहे. मी आत्ता काल परवा एक व्हिडिओ बघितला की दिवाळीच्या काळामध्ये एका गरीब कुटुंबाला भरवताना, म्हणजे तुम्ही थट्टा मांडली एखाद्या गरीब कुटुंबाला तुम्ही काही खाऊ घालता त्याचे व्हिडिओ बनवायचे असतात का? त्याचे व्हिडिओ बरेच. आज दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे बऱ्याच हॉस्पिटलमध्ये गेलेले पाहिलं, हॉस्पिटलमध्ये ते पैसे मस्त आहेत आणि एखाद्या रुग्णाला देतात. त्यापेक्षा त्यांनी आपला सरकारी दवाखाना किंवा सरकारी दवाखान्यात चांगले डॉक्टर आणले असते, ब्लड बँक आणली असती, ICU चांगलं केलं असतं, पेशंट रिफरल कमी झाला असता, डिलेवऱ्या नांदेडला पाठवायची गरज पडली नसती. त्याचप्रमाणे बघितलं की मागे पूर आला, पुरामध्ये गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये जाऊन व्हिडिओ काढालेत. त्यासाठी सरकारी यंत्रणा आहे, आपल्या देशामध्ये सरकारी यंत्रणा आहे ना. पुरामध्ये लोक अडकतात त्यांना वाचवायची. यांचं काम होतं की विधानसभेमध्ये प्रश्न मांडायचं. याने विधानसभेमध्ये कळमनुरी विधानसभेचा एकही प्रश्न मांडला नाही. त्याचप्रमाणे विम्याचा प्रश्न राहिला. मी तर बऱ्याच लोकांकडून ऐकलं की विम्यामध्ये हेच स्वतःच मॅनेज झालेले आहेत. यांच्याकडे कळमनुरी विधानसभेमध्ये प्रचार करण्यासाठी काही हे नाहीत. त्यांच्या प्रचार यंत्रणेवरचं बघितलं तर ते म्हणतात की देवदूत. कशाचा देवदूत? त्यांनी या 5 वर्षामध्ये जनतेला लुटण्याचंच काम केलेलं आहे. त्यामुळं हे दोघंही असे काही उमेदवार म्हणून वाटत नाहीत आणि कळमनुरीच्या जनतेत फिरत असताना जनतेनं पण ठरवलेलं आहे की यांना यांच्या घरी वापस पाठवायचे. आपण जर म्हणता की आपण प्रचारासाठी कळमनुरी मतदारसंघात फिरत आहात. आपण 2014ची निवडणूक लढवली, आता पुन्हा 24ची लढवतात. तर काय मुद्दे आपल्याला जाणवतात? म्हणजे नेमके कोणते मुद्दे जनतेचे आहेत की जे अजून सुटलेले नाही आहे किंवा काय प्रश्न आहेत? 2014पासून मी या कळमनुरी विधानसभेमध्ये काम करतो आहे. राजकीय क्षेत्रात म्हणण्यापेक्षा सामाजिक क्षेत्रात. मी सरकारी नोकरी माझी होती आणि माझं दवाखान्यामध्ये पण मी काम करतो. मी इथलचाच रहिवासी आहे. माझं शिक्षण पण या परिसरात झालेलं आहे.
तर आमच्या कळमनुरी विधानसभेचे जे मेन प्रश्न आहेत ते म्हणजे इथे शेती खूप चांगली असून शेतीला पाणी नाही आणि खूप मोठाले 2 धरणं आहेत. इसापूर धरण झालं, सिद्धेश्वर धरण झालं आणि बाकी पण छोटे छोटे डॅम आहेत. पण यांचा सिंचनाचा जो प्रश्न आहे या प्रश्नावर या आमदारांनी काम केलेलं नाही. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न म्हणजे आरोग्याचा. मी मग सांगितलं जसं की आरोग्याचे नुसते त्यांनी व्हिडिओ काढलेत. आरोग्याचा आजही कळमनुरीचं सरकारी दवाखाना असो, औंढ्याचा असो, हिंगोलीचा असो, या तिन्ही दवाखान्यामध्ये आरोग्याच्या सुविधा नाहीत. सगळे पेशंट साधं फ्रॅक्चर झालं तर नांदेडला रिफर करायला लागतं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना मागे पूर आला होता, पुरामध्ये एवढं नुकसान झालं, त्याची नुकसान भरपाई नाही मिळाली. त्याच्याप्रमाणे शेतीला जो हमीभाव पाहिजे, शेतमालासाठी जो हमीभाव पाहिजे त्या हमीभाव अजून मिळत नाही, त्याच्यावर कुणी काम केलेलं नाही. विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही खेडोपाडी जर गेले तर शाळा बंद होण्याच्या मार्गाला लागलेल्या आहेत. जिल्हा परिषदच्या शाळा जवळपास बंद होण्याच्या मार्गाला लागलेल्या आहेत आणि शाळा प्रत्येक गावात असावं. आम्ही पण मराठी शाळेत खेडोपाडी शिकलो आहे. आज प्रत्येक गावातल्या शाळा बंद होण्याच्या मार्गाला लागलेल्या आहेत. आमचे मसोडचे सरपंच मी बघितलं तर 3-4 महिन्यापूर्वी त्यांना शाळेसाठी उपोषणाला बसणं लागलं. अशी स्थिती शिक्षणाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न आहे की आज फिरत असताना तुम्ही जर खेडोपाडी जर फिरले, इकडे वाड्या तांड्यांना फिरले तर गाव ओस पडायला लागलेत. आणि गाव ओस पडण्याचं कारण हेच आहे की इथे काम नाही, शेतकऱ्यांना काम नाही, इथं मजुरी मिळत नाही. कारण काय आहे की यांनी शेती आणि शेतीविषयक शेतीपूरक असे उद्योगधंदे, कारखाने हे काहीही केलेलं नाही. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की आज आहे ना की विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्था जशा पाहिजेत, आज कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये शिक्षणासाठी चांगल्या शैक्षणिक संस्था नाहीत आणि या गोष्टी नसल्यामुळे कळमनुरी विधानसभा खूप पाठीमागे पडत असे. मग हे जे प्रश्न आपण जे सांगितले, कशा प्रकारे आपण याचं समाधान करणार आहात? मला जर कळमनुरी विधानसभेतील मला संधी जर मिळाली तर कळमनुरी विधानसभेतील सगळ्यात मोठा जो पाण्याचा सिंचनाचा प्रश्न आहे, जे पाणी नांदेडपर्यंत जाऊ शकतं, नांदेड परभणीपर्यंत जाऊ शकतं, तर कळमनुरी, हिंगोली, औंढा या भागाला येण्यासाठी काय अवघड नाही. लिफ्टिंग इरिगेशन आहे, सिंचनाचा प्रश्न सॉल्व करू शकतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या वेळोवेळी अडचणी जशा आहेत की विम्याचा प्रश्न असेल किंवा पूरग्रस्त शेतकऱ्यांचा जो प्रश्न असेल तो मार्गी लावू शकतो. विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं, तर इथं शैक्षणिक संस्था कशा येतील, जसं की आपल्या पॅरामेडिकल कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, ज्याच्यामुळं मुलांना शिकल्यानंतर एक रोजगार निर्माण होऊ शकतो, त्या इथं आणण्याचा प्रयत्न करेन. त्याचनंतर शेतीपूरक प्रक्रिया उद्योग आहेत, ते प्रक्रिया उद्योग इथं जास्तीत जास्त पिकणारं जे आहे सोयाबीन पिकणार आहे, कापूस पिकणार आहे. त्याचप्रमाणे डोंगरकडा भागात जर बघितलं तर केळीचं उत्पादन चांगलं आहे. या शेतीच्या उत्पादनावर प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आम्ही. एक संतोष टारफे, डॉक्टर संतोष टारफेंनी 5 वर्ष आमदार होते आणि दुसरे संतोष बांगारे 5 वर्ष आमदार आहेत. दोघे दावा करतात की त्यांच्या कार्यकाळात कळमनुरी मतदारसंघात मोठा विकास झाला आहे, मोठा निधी आणण्यात आला आहे. काय सांगाल आपण? दोन्ही संतोषरावने कळमनुरी विधानसभा लुटण्याचंच काम केले. पहिल्या संतोषरावांनी बघितलं तर त्यांनी कळमनुरी विधानसभेत काय निधी आणला काय नाही ते कोणी जनता नाही सांगू शकत. आणि दुसऱ्या संतोषरावांनी निधी आणला आहे, खूप निधी आणला आहे आणि एवढा निधी आणला आहे की त्यांच्यासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारा. कोणी जर बघितलं तर त्यांच्यासोबतचा कार्यकर्ता जर आला तर एकदम मोठ्या गाडीत येतो आणि हातामध्ये गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या असतात. हा त्यांनी विकास केलेला आहे. आणि आज कुठल्याही गावामध्ये जर गेलं तर प्रत्येक गावामध्ये दारूचं दुकान चालू केलेलं आहे. हाच विकास केलेला दिसतो. आणि दुसरी गोष्ट केली, त्यांनी रस्ते केलेत. पण कोणते रस्ते केलेत? पहिला रस्ता फोडायचा आणि तोच रस्ता दुरुस्त करायचा. पण ज्या गावांना रस्ता लागतो, या शिरसम भागामध्ये खूप इंटेरियर गाव आहेत, या भागातील गावांना जे रस्ते पाहिजे तिथं रस्ते पण केलेले नाहीत. त्यांनी फक्त पर्सेंटेज घेण्याचं काम केलेलं आहे आणि रस्ते फोडण्याचं काम केलेलं आहे. मग शेवटचा प्रश्न आहे की विधानसभेचा निकाल काय असेल आपल्या मते? विधानसभेचा निकाल आता हे मी नाही सांगू शकत. विधानसभेचा निकाल या मतदारसंघातली जनता ठरवेल. पण एवढं खात्रीने सांगतो की या लिस्टमध्ये दोन्ही संतोषराव नसणार. याच्यापैकी दुसरा कोणी उमेदवार असेल, अपक्षही असू शकतो किंवा मी पण असू शकतो. पण या 2 संतोषरावचा नंबर नाही लागणार. एवढी जर मी जनतेने मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो आहे.
म्हणजे तुम्ही विजय होण्याची खात्री नाही का मग? मी विजयी होणार किंवा नाही होणार हे जनता ठरवेल. मी माझ्या जनतेला मी या संतोषराव दोन्ही संतोषपेक्षा मी काय करू शकतो आणि मागच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये मी काय केलं हे जनतेला मी माझे पटवून देण्याचे प्रयत्न करत आहे. तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभेचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के. दोन्ही संतोषनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कळमनुरी विधानसभा लुटण्याचंच काम केलं आहे असं त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कन्हैया खंडेलवाल, प्रहार TV, कळमनुरी.